सप्टेंबर 2022 पासून 3 पुलांचं नियोजन होतं। त्यातला एक पूल हा राजाराम पुलाच्या इथला 650 मीटरचा हा नागरिकांसाठी खुला करून दिलेला आहे। परंतु विठ्ठलवाडीपासूनचा ते फन टाइम थिएटरपर्यंतचा जो पूल आहे त्याचं संपूर्ण काम झालेलं आहे। अगदी विद्युत पूल जे पोल उभारलेले आहेत त्याचंही काम पूर्ण आहे। जे सांगतात आहे प्रशासन जे सांगतं आहे, आता आयुक्त सांगतात की हे काम बाकी आहे ते काम बाकी आहे। आम्ही स्वतः जाऊन पाहिलेलं आहे, सर्व कामं पूर्ण झालेली आहेत। परंतु 2 नेत्यांच्या श्रेयवादामध्ये या पुलाचं ओपनिंग हे थांबलेलं आहे। याच्यामुळे सिंहगड रोडवासियाच्या प्रत्येक नागरिकाला जाताना आणि येताना प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आणि याच्यामुळे अनेक वेळा इथे ॲम्ब्युलन्स सुद्धा अडकून पडतात। त्याच्यामुळे आरोग्याचा धोका सुद्धा इथे निर्माण झालेला आहे की जिथे इमर्जन्सी सर्व्हिस आहे तिथे जर या अशा पुलामुळे बॉटलनेक झालेला आहे एक खालचा रस्ता, त्याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक होतं आणि या सगळ्यातून सुटका करण्यासाठी खरं तर या पुलाची उभारणी केली। परंतु सगळं काम होऊन पण जर हा पूल आमच्या नागरिकांसाठी खुला करणार नसेल तर याचा उपयोग काय? आणि जर हे होणार नसेल यांच्याकडनं तर आम्ही 2 दिवस वाट पाहणार, नाहीतर आम्ही सर्वसामान्य नागरिक या पुलाचं स्वतःच उद्घाटन करणार आणि सामान्य नागरिकांसाठी हा पूल जाण्या येण्यासाठी खुला करणार। या ठिकाणी पुलाचं उद्घाटन आज होणार होता अशी सगळीकडे माहिती होती। गेले अनेक दिवस हा पूल पूर्ण झालेला असताना देखील त्या मागच्या आठवड्यात देखील महापालिका आयुक्त स्वतः या ठिकाणी आले होते। काल सकाळपर्यंत या ठिकाणी अत्यंत घाई गडबडीने आज उद्घाटन होणार म्हणून सगळी कामं पूर्ण होत होती, पण आज केवळ श्रेयवादामुळे या पुलाचं उद्घाटन आज होऊ शकलेलं नाहीये। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचं उद्घाटन करायचं का जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याचं उद्घाटन करायचं, या वादामध्ये या पुलाचं उद्घाटन राहिलेले। वास्तविक पाहता पुणेकर आणि सिंहगड रोडच्या नागरिकांसाठी कोणी उद्घाटन करावं हा प्रश्न येत नाही, कारण हे टॅक्स सरकारला भरतात। सरकार कोणाचं आहे याच्याशी कोणाला पुणेकरांना देणं घेणं नाहीये। त्यांनी जो टॅक्स भरलाय तो अशा उड्डाण पुलं वेळेत उपयोगात येण्यासाठी भरलेला असतो, त्यामुळे कोणी श्रेय घेणं हे त्यांचा प्रश्न आहे। पुणेकरांसाठी महत्त्वाचं आहे, सिंहगड रोड वासियांसाठी महत्त्वाचं आहे की या पुलाचं उद्घाटन हे होणं आवश्यक होतं। या ठिकाणी देशात अनेक असे नेते आहेत की जे पुण्यामध्ये राहतात, ज्यांनी हवेतून विमानं परत वळवून घेतली आहेत, परंतु या VIP ट्रीटमेंटसाठी आणि या उद्घाटनासाठी कोणाला वेळ मिळत नसेल तर सर्वसामान्य पुणेकरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करू आम्ही। दोन पक्षाच्या आणि 2 नेत्यांच्या वादात हा विषय रखडलेला असावा असं मला वाटतंय, कारण भाजपवाले म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल असं आम्ही ऐकवत आहोत, तर पालकमंत्री इथे असल्यामुळे राष्ट्रवादी गटाचे लोक म्हणतात की पालकमंत्र्यांच्या हस्ते होईल। ह्या विषयात कुठं हा अडकलाय का असं आम्हाला वाटतं। जनसामान्यात चर्चा चालू झालेली आहे, कारण पूल तयार होऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडनं मला असं कळतंय की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार होतं, का राहिलंय का नाही, का उद्घाटन केलं नाही काहीच प्रश्नच काहीच कळत नाही। पालिका अधिकाऱ्यांशी काय बोलल्यात का? अधिकाऱ्यांशी बोलल्यावर त्यांनी आम्हाला ही तारीख सांगितली होती ना। आज झालं नाही तर आज काय बोललात? आज रविवारी आज काहीच बोलू शकत नाही, फोन कोणी उचलतच नाहीये। काही कारण नाही सांगितलं पण उद्घाटन नाही उद्घाटन काय हे लवकरात लवकर उद्घाटन होणं गरजेचं आहे। ह्या परिसरातील वाहतूक कोंडी ही ग्रीनिज बुकात जाईल एवढी परिस्थिती आहे, कारण इथल्या नागरिकांना वाहतूक कोंडीपासून कोणीही संरक्षण देत नाही आहे। तुम्ही वाटलं आत्ताच पर दांडेकर पुलापासून जावा, एकही पोलीस अधिकारी नसतो, पोलीस शिपाई नसतो, फक्त लावलेल्या गाड्या उचलायला ते असतात। आता मग काय पुढची काय भूमिका? येत्या 2 दिवसात जर यांनी याचं उद्घाटन नाही केलं तर आम्ही आमच्या वतीने याचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्याकडनं करून नागरिकांना हा सुख करू। पुलाचं काम कंप्लीट झालंय असं तुमच्या दर्शनास? नाही, पुलाचं काम त्या साईडचं अजूनही कंप्लीट झालेलं नाही, पण हे जो आपण जो आता पूल आम्ही चक्कर मारल्यानंतर दिसतंय तरी, कारण रंगरंगोटी सगळं झालेलं आहे, सगळे दिवे लागलेले आहेत, सगळे बोर्ड लागलेले आहेत।